टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, in the last grammar periods we have learned proper noun and common noun. These two types we have learned. Now today we are going to learn one more type of noun, that is abstract noun. So let's start. Abstract noun, name of anything which can neither be seen nor be touched but can be felt is called abstract noun. आता मुलांनो, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे अशी गोष्ट जी आपण डोळ्यांनी बघूही शकत नाही, विच कॅन नीदर बी सीन म्हणजे जी आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, नॉर बी टच किंवा आपण त्याला हात लावूनही पाहू शकत नाही, अशी गोष्ट त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असं म्हणतो. म्हणजेच काय? थोडक्यात आपल्या भावना, माणसांच्या भावना ह्या काय आहेत? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आपल्या भावना आपण फील करू शकतो. म्हणजे आपल्याला राग आला, आपल्याला रडू आलं, आपल्याला खूप आनंद झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्यांची जाणीव असते, पण त्या आपण बघू शकत नाही, त्यांना हात लावू शकत नाही. सो दीज आर कॉल्ड ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ओके, सो फॉर now here I have given few examples for you. Okay, so I'll read those example. Now as you can see, there are few words which are in the black bold form. इथे तुम्हाला काही शब्द दिसत आहेत जे काळ्या रंगाचे आहेत आणि थोडे ठळक आहेत. म्हणजेच काय? तर हे जे शब्द आहेत हे या वाक्यांमधले ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. ओके, आय विल फर्स्ट रीड ऑल दी 10 examples. First, we have to get at the truth of the matter. नाव ट्रूथ म्हणजे काय? ट्रूथ म्हणजे सत्य. आता इथे काय म्हटलं आहे? वी हॅव टू गेट ॲट दी ट्रूथ ऑफ मॅटर, म्हणजे हा जो काही मॅटर आहे त्याचं सत्य काय आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. सो ट्रूथ, सत्य, ही अशी गोष्ट आहे जी आपण काय करू शकत नाही, हात लावू शकत नाही, बघू शकत नाही, पण आपण ती फील करू शकतो. म्हणजे एखाद्याच्या बोलण्यामधून आपल्याला ती जाणवते. तर अशा गोष्टी ज्या एखाद्याच्या बोलण्यामधून जाणवतात किंवा आपल्याला त्यांची जाणीव होत असते, ह्यांना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. सेकंड, मेरी इजंट द टाईप ऑफ पर्सन हू गॉसिप्स. आता गॉसिप म्हणजे काय? तर एखाद्याबद्दल त्याच्याबद्दल त्याच्या पाठून काहीतरी बोलणे, ह्याला आपण गॉसिप असं म्हणतो. ओके, तर इथे काय म्हटलं आहे की मेरी अशी व्यक्ती नाही आहे जी एखाद्याच्या मागून त्याच्याबद्दल काही गॉसिप करेल, त्याच्याबद्दल काही बोलेल. सो गॉसिप इज द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. म्हणजे एखाद्याच्या मागून त्याच्याबद्दल वाईट साईड बोलणं हे आपण कानांनी ऐकू शकतो, आपण हे फील करू शकतो की एखाद्या व्यक्ती माझ्या एखाद्या मैत्रिणीबद्दल ती नसताना मागून काय बोलतोय, तर मला काय वाटेल त्याच्याबद्दल? चांगलं वाटेल का? नाही. तर ते गॉसिप जे आहे ते आपण फील करू शकतो, पण आपण ते काय करू शकत नाही, त्याला आपण टच करू शकत नाही. सो द थिंग्स विच कॅन बी टच ऑर विच कॅन बी सीन, दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. 3. पीपल लॉस फेथ इन बँक्स. नाव द वर्ड फेथ म्हणजे काय? फेथ म्हणजे विश्वास. लोकांचा विश्वास जो आहे तो बँकांमधला काय झाला आहे? कमी झाला आहे. तर विश्वास ही अशी गोष्ट आहे जी आपण बघू शकत नाही, टच करू शकत नाही, पण ते आपण फील करू शकतो. 4. शी विल डिफीट देम म्हणजे काय? ती त्यांना हरवेल. डिफीट म्हणजे काय? हरवणे. तर ती त्यांना हरवेल. तर हरवणे सुद्धा ही एक काय आहे? ती गोष्ट आपण फील करू शकतो. बरोबर. 5th, आय वॉज डिलाइटेड ॲट द न्यूज ऑफ हर सक्सेस. नाव अगेन सक्सेस इज द वर्ड विच इज ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. सक्सेस म्हणजे काय? तर एखाद्याला काय मिळालं आहे त्याच्या कामामध्ये, खूप तो सक्सेसफुल झाला आहे, त्याला सक्सेस मिळाला आहे. सो द वर्ड सक्सेस इज अगेन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. 6. दे लाफ ॲट माय आयडिया. आयडिया अगेन इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आयडिया काय? आपल्याला सुचते, ती आपण बघू शकत नाही किंवा तिला टच करू शकत नाही, ती सुचते आपल्याला. सो आयडिया इज अगेन अ ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. 7. अँड ॲलेक्स हॅड अ फिअर दॅट ही वूड फॉल डाऊन. फिअर म्हणजे काय? भीती. अगेन भीती आपण फील करू शकतो, आपल्याला ती दिसत नाही, आपण तिला टच करू शकत नाही. 8. शी ट्राईड टू रिस्ट्रेन हर अँगर म्हणजे काय? ती प्रयत्न करत होती तिचा राग जो आहे त्याला कंट्रोल करण्याचा. अँगर अगेन आपण फील करू शकतो, राग आपण फील करू शकतो, बट वी कॅन नॉट टच दॅट. 9th,
डोंट अंडर एस्टिमेट युअर ओन स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय, आपली पॉवर, आपली ताकद. तर ताकदसुद्धा आपण काय फील करू शकतो, ती आपल्याला दिसत नाही किंवा आपण तिला टचही करू शकत नाही, पण फील करू शकतो. 10. सॅम्युअल हॅज अ गुड साईड अँड अन एविल साईड. एविल म्हणजे वाईट, म्हणजे चांगली आणि वाईट अशी. सो एविल इज अगेन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. So I hope children you have understood what is abstract noun. Once again I am telling you what is abstract noun. Abstract nouns are the things which cannot be seen or touched but that they can be feel. म्हणजे abstract noun म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण बघू शकत नाही, त्यांना हात लावू शकत नाही, पण त्या आपण त्यांची आपल्याला जाणीव असते, अशा गोष्टी is abstract noun. सो नाउ ओवर हियर आय हॅव गिवन अ लिस्ट ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ही तुम्हाला काय करायची आहे, तर ही लिस्ट तुम्हाला पाठ करायची आहे. ओके, वन्स यू आर गोइंग टू राईट इट डाऊन इन युअर नोटबुक अँड देन यू आर गोइंग टू लर्न इट. तुम्ही ही लिस्ट जी आहे ती नोटबुकमध्ये लिहून हे लर्न करणार आहात. सो आय विल रीड द वर्ड्स फर्स्ट. लिस्ट ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स: हर्ट, रिस्टोरेशन, chaos, evil, maturity, wealth, disturbance, idea, riches, belief, disturbance, loss, victory, dexterity, inflation, sacrifice, charity, failure, mercy, weariness, calm, envy, luxury, weakness, comfort, fragility, peculiarity, brutality, ego, luck, warmth, beauty, disquiet, life, unreality, coldness, fear, omen, clarity, fascination, need, laughter, uncertainty, disbelief, law, curiosity, hope, relief, crime, honor, relaxation, courage, hearsay, reality, childhood, faith, music, wisdom, contentment, and hatred. So I hope children now you have understood abstract noun. If you have any doubt regarding this, you can ask me. Thank you.